रात्रीचे 2:30 वाजले होते. त्या अंधारातल्या काळभैरववाडी या गावामध्ये स्मशान शांतता पसरली होती. अंधारामध्येच पावसाची रिपरिप सुरूच होती. विजांच्या कडकडासोबतच त्या हवेमध्ये एक वेगळीच भीती पसरलेली होती. जवळपास 10 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. गावाच्या येशीवर एक जुनं सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. तिथं बरेच वर्ष झालं कोणीही रात्रीच्या वेळेला थांबायची हिंमत करत नव्हतं. तुमच्यामध्ये जर भूतांचे व्हिडिओ बघण्याची डेअरिंग नसेल तर हा व्हिडिओ इथेच स्किप करा, आणि जर तुमच्यामध्ये डेअरिंग असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टोरी सोबतच याच व्हिडिओमध्ये स्टोरी मागचं फॅक्ट देखील समजून जाईल. त्या गावातले लोक रात्रीला त्या हॉस्पिटलकड म्हणजे त्या आरोग्य केंद्राकड जाण्याची डेअरिंग करत नव्हते, कारण त्या गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी जायचा विचार जरी केला तर लोक चळचळ कापत होते. कारण तिथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्या जागी रात्र झाल्यावर तिची आत्मा भटकत असते. लोकांचे असे अनुभव आहेत की त्या ठिकाणापासून जवळपास जरी कोणी गेलं तर त्याला रात्री लेकराच्या रडण्याचा आवाज येतो. कित्येक जणांनी तर तिला अक्षरशः असं डोळ्याच्या समोर बघितलं. ते लाल चेहरा पांढऱ्या साडीमध्ये ती कित्येक जणांना दिसली. तिला बघल्यावर काही जणांना तर ऍडमिट करावं लागलं. त्या सदम्यातून बाहेर येण्यासाठी काही जणांना तर वर्ष लागले. त्याच गावातले काही बुजुर्ग आणि समजदार लोक सांगतात की याच दवाखान्यामध्ये सीता नावाची बाई डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे बाळंतपणाच्या वेळी तिच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सीता पण त्या दिवसापासून गायब आहे. प्रत्येक अमावस्येच्या रात्री तिथून जाणाऱ्यांना तिथं एका नवजात बालकाचा म्हणजे एका छोट्या बाळाचा रडण्याचा आवाज येतो आणि एका बाईचा त्या लेकराला विव्हळण्याचा आवाज येतो. एका रात्री झालं असं की त्या PHC मध्ये त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नवीनच जॉईन झालेले डॉक्टर कुणाल 22-23 वर्षाचे डॉक्टर कुणाल, त्यांना या गावातल्या लोकांच्या गोष्टींवर बिलकुल विश्वास नव्हता. डॉक्टर कुणालचं MBBS तर झालं होतं, पण आता डॉक्टर कुणालला MD मेडिसिन मध्ये करायचं होतं. त्यासाठी ते अहोरात्र मेहनत करायचे आणि त्याच प्रिपरेशन साठी एकदा संध्याकाळची OPD झाल्यावर डॉक्टर कुणाल अभ्यासात एवढे मग्न झाले, मोबाईल मधल्या नोट्स वहीवर लिहून काढण्यामध्ये त्यांना टायमाचं भान राहिलं नाही, म्हणजे वेळेचं त्यांना भान राहिलं नाही. त्यांनी वेळ बघितला तर रात्रीचे 11 वाजले होते. खेडगाव असल्यामुळं त्या गावातले लोक लवकरच झोपी गेले होते. सगळीकडे शांतता पसरलेली होती आणि पावसाची रिमझिम सुरूच होती. डॉक्टर कुणालला भूक लागली होती. डॉक्टर कुणालने विचार केला की आता तर मेस बंद झाली असेल, घरी जाण्यासाठी माझ्याकडे छत्री पण नाही आणि बाहेर तर धो पाऊस पडतो, काय करू? मग विचार केला, चला थोडस अभ्यास करून आजची रात्र आपण इथंच झोपी जाऊ. हे विचार करून डॉक्टर कुणाल अजून नोट्स काढण्यामध्ये बिझी झाले. आता घडीचा काटा 12वर गेला होता. डॉक्टर कुणालनं आपलं जे सामान असते म्हणजे अभ्यासाचे नोट्स वगैरे आणि काही कागदपत्रे आवरून ठेवून आता झोपायची नेमकं तयारी करणार होते. तेवढ्यात लाईट गेली आणि सगळीकडे अंधार पसरला. अमावस्येची रात्र असल्यामुळं अंधार भलताच झाला होता. जे छतावरून टप टप टपकणारं पाणी अचानक बंद झालं. पावसाचा वेग वाढला, हवा सुटली, सगळीकडे अंधार पसरलेला. त्यात विजांचा कडकडाट. विजांच्या कडकडाट मध्ये त्या दवाखान्याच्या कॉरिडॉर मधून एका
छोट्या बाळाचा बारीक गळा काढून रडण्याचा आवाज येत होता. कुणालच्या मागून अशी एक लहर गेली. कोणीतरी मागून गेल्यासारखं कुणालला भास झाला. प्रत्येक डॉक्टरांकडे टॉर्च असते. डॉक्टर कुणालनी टॉर्च त्या दरवाजाकडे जशीही दाबली तर त्या टॉर्चच्या उजेडामध्ये आणि त्या दरवाजा मागून कोणीतरी आहे असं त्याला दिसलं. कारण अर्धवट दरवाजा उघडा होता. डॉक्टर कुणाल आता हळूहळू पावले टाकत त्या अर्धवट दरवाजा बंद असलेल्या वार्डमध्ये जाताच टॉर्च चालू होती आणि डॉक्टरची नजर एका स्ट्रेचरवर पडली आणि त्या स्ट्रेचरवर डॉक्टर कुणालनी जे बघितलं ते बघून डॉक्टर कुणालला आता थरकाप सुटला होता. आता डॉक्टर कुणालला गावातल्या लोकांचे शब्द ऍज इट इज आठवू लागले होते की गावातल्या लोकांना छोट्या लेकराचा रडण्याचा आवाज येतो आणि इथं कोणीतरी आहे असं लोकांनी सांगितलं होतं. डॉक्टर कुणाल धाडशी आणि संयमी होता. डॉक्टर कुणालनी अशा सर्व वस्तू त्याच्या सोबत ठेवल्या होत्या जे की पुढे त्याला कामी येतील. डॉक्टर कुणालनी हिम्मत केली आणि त्या स्ट्रेचरवर पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेली एक डेड बॉडी सारखी कोणीतरी दिसत होती तिथं गेला. डॉक्टर कुणालनी टॉर्च दाबली आणि बघितलं तर डॉक्टर कुणाल एका मिनिटासाठी शॉक झाला. कारण डॉक्टर कुणालने बघितलं की त्या बाईच्या चेहऱ्यावर रक्तासारखं लाल काहीतरी दिसत होतं. डॉक्टर कुणालच्या हिम्मतीला आता दाद द्यावा लागेल. कारण एवढी हिम्मत डॉक्टर कुणालने केली आणि डायरेक्ट त्या स्ट्रेचरवर असलेल्या त्या म्हणजे जी कोणी होती तिच्या जवळ गेला आणि टॉर्च दाबली आणि म्हणाला, कोण आहेस तू? ती बाई डॉक्टरवर जोरात चिरकली. तिच्या जवळ जी बाहुली होती तिला घट्ट धरून म्हणू लागली, माझं बाळ मला द्या, असं बोलून ती स्वतः रडू लागली. डॉक्टर कुणालनं निरखून बघितलं. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लाल कलर दिसत होता. डोळे काळे पडले होते आणि बॉडी वीक असल्यामुळं डोळे सगळे खोल गेलेले होते. ती बाई डॉक्टरवर जोरात चिरकली. पण डॉक्टर कुणाल हुशार होता. त्याच्या खिशात एक लिक्विड होतं. एक लिक्विडची बाटली त्यानं खिशातून काढ आणि तिच्या तोंडावर टाकली. थोड्या वेळाने ती बाई, एवढी उडणारी बाई, एकदम शांत झाली आणि खाली जमिनीवर येऊन कोसळली. तिथलं वातावरण एकदम शांत झालं. डॉक्टर कुणालनी रुमाल काढला आणि स्वतःचा घाम पुसला आणि एक सुस्कारा सोडला. लगेच फोन काढून त्या गावातल्या पोलीस चौकीमध्ये फोन केला. त्या जागी पोलीस आले. पोलिसांनी त्या बाईकडे बघितलं आणि ते दोघं आपसामध्ये बोलले, अरे ही तर चाळीसगाव तालुका ठाण्याच्या हद्दीमधली ही एक भिकारी नाही, स्टेशनला नेहमी दिसते, हिच्या हातामध्ये हेच भावला असते. पण त्या पोलिसांना प्रश्न पडला की ही बाई चाळीसगाव वरून 10 किलोमीटर येते कशी आणि येताना कोणाला दिसत कशी नाही? तिथं एकदम वेड्यासारखी राहते, जिला वर्षानुवर्ष गावातले लोक एक भूत, आत्मा आणि बरच काही समजत होते. एक मानसिक आजाराने ग्रस्त असलेली, वेळेवर उपचार न मिळालेली एक असहाय्य महिला होती. सकाळी त्या गावातले लोक तिथं जमा झाले. सर्वांनी त्या बाईला बघितलं. डॉक्टर कुणालनी तिला नाश्ता वगैरे करू घातला. गावातले लोक सांगू लागले की हीच ती सीता जिनं डिलिव्हरीच्या वेळेस, बाळंतपणाच्या वेळेस जिचं मूल गमावलं, तीच हे सीता. तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला होता आणि म्हणून ती या दवाखान्यात लपून राहत होती. बाळ गमावल्यामुळं तिच्या मनावर जे परिणाम पडला यालाच मेडिकल टर्म मध्ये पोस्टमॉर्टम सायकोसिस असं म्हणतात. ती हॉस्पिटल मधून शहरात पळून गेली होती. तिथंच भीक मागून पोट भरत होती आणि लपून छपून या दवाखान्यात येऊन राहत होती. रात्रीच्या वेळी
स्वतःच्या चेहऱ्याला लाल नेलपेंट सारखे कलर लावून लोकांना घाबरवत होती. कधी तोंडाला पावडर लावायची तर कधी चेहऱ्याला पूर्ण नेलपेंट लावायची. तिच्या हातामध्ये एक बाहुली होती आणि तिच्या जवळ असे काही खेळणे होते, साऊंड मॉड्यूल्स तिच्या जवळ होते, ज्याचं बटन दाबल्यावर छोट्या लेकराचा रडण्याचा आवाज येते. असे खेळणे ती स्वतः जवळ ठेवायची. तिच्याकडे एक दोन पांढऱ्या कलरच्या साड्या होत्या. ह्या सगळ्याचा वापर करून ती लोकांना घाबरवायची. डॉक्टर कुणालच्या सतर्क बुद्धीमुळं जवळपास 10 ते 12 वर्षात जे गावात भीती पसरवली होती, जे भूत होतं, ते भूत डॉक्टर कुणालनी या रात्री काढलं होतं. डॉक्टर कुणालनं कोणतं मंत्र गिंत्र काही मारलं नाही. तर डॉक्टर कुणालनी काय केलं, त्याच्याजवळ क्लोरोफॉर्मची एक सील डब्बी होती आणि त्या डब्बीतलं क्लोरोफॉर्म त्या बाईच्या तोंडावर शिंपडलं आणि क्लोरोफॉर्मच्या त्या उग्र वासामुळं आणि तिच्या विकनेसमुळं तिला लगेच भूल आली आणि ती जमिनीवर कोसळली. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कळवा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब